बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण काय बनवतोय। तर आज आपण बनवतोय मस्त अशी मशरूम सोया बिर्याणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या। व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर मशरूम बिर्याणी बनवण्यासाठी मी इथं मशरूम घेतलेत। तर मशरूम 250 ग्रॅम मशरूम घेतले। याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे, पाणी बुडेल इतकं मशरूममध्ये घालून घ्यायचे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। नंतर एका पातेल्यात काढून घ्यायचे। आपण याला थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवणार आहे। तर त्यासाठी मी इथं पाव कप दही घेतलंय, अर्धा चमचा हळद, मीठ, लाल तिखट घेतलंय, थोडासा बिर्याणी मसाला घेतलाय आणि 1 चमचाभर धना पावडर घेतली आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। एक अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर दही आणि लिंबू आपण दोघी घातलेत कारण मशरूमला एक असा वास असतो, तर तो वास निघून जाण्यासाठी लिंबू आवश्यक आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एक अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवायचं। कमीत कमी 15 मिनिटं आपल्याला हे ठेवायचं आहे। जास्तीत जास्त तुम्हाला ठेवता येईल तितकं तुम्ही ठेवू शकता। नंतर आपण भात शिजवून घेणार आहे। इथं त्यासाठी मी सर्व खडे मसाले घालून घेतले। तर मी खडे मसाले 4 लवंग, 5-6 मिरे, 1 मसाला विलायची आणि दालचिनी घालून घेतली आहे। तर इतके मसाले बाज होतात। तुम्हाला आवडत असेल तुम्ही तेजपत्ता सुद्धा यूज करू शकता। थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, 1 चमचा तूप घालायचं आहे आणि परत एकदा लिंबाचा रस घालायचा आहे। तर तूप तुमचा जो भात आहे तो छान मोकळा फडफडीत करतो, त्याच्यामुळे तूप तुम्ही नक्की घालून घ्यायचं आहे आणि लिंबामुळे सुद्धा आपला भात छान होतो। तर मी इथं बिर्याणी राईस घेतला आहे, कुठलाही बिर्याणी राईस तुम्ही घेऊ शकता। तो एक अर्धा तास मी पाण्यात भिजत घालून ठेवला होता आणि आता पाण्यात घालून घ्यायचा आहे। तर पाणी अंदाजच ठेवायचं आहे। तर मी इथं 250 ग्रॅम मशरूम आणि 100 ग्रॅम सोया चंक्स यूज करणार आहे। तर मी त्यासाठी इथं 1 कप म्हणजे 250 ग्रॅम आणि थोडंसं वरती म्हणजे 300 ग्रॅम तांदूळ इथं यूज करते आहे। तर आपण कांदा तळण्यासाठी इथं तेल ठेवून घेऊ। तर तेल ठेवताना सुद्धा कमीच ठेवायचं आहे जेणेकरून ते वाया जाणार नाही। हेच तेल नंतर बिर्याणीत यूज करायचं आहे। तर मी इथं 3 कांदे घेतलेत, छान असे लांब कापून घेतले, त्याच्यावर थोडंसं मीठ घालून घेतलं। मिठामुळे तुमचा जो कांदा आहे तो छान तयार होतो, म्हणजे कुरकुरीत तयार होतो। आता कांदा तळताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर कांदा तळताय तर गॅस अजिबात कमी करायचा नाही आहे। जर तुम्ही गॅस कमी केला तर तुमचा कांदा मऊ पडू शकतो, छान असा कुरकुरीत नाही होणार। म्हणून मी कांदा पूर्णपणे तळेपर्यंत अजिबात गॅस कमी केला नाही आहे, कारण मीठ घातल्यामुळे काय होतं आपल्या कांद्याचं मॉइश्चर वाढतं आणि जर तुम्ही गॅस कमी केला तर मग कांदा मऊ होऊन जाईल, कुरकुरीत व्हायला फार वेळ लागतो। म्हणून अगदी फुल गॅसवरच आपल्याला कांदा छान तळून घ्यायचा आहे। अगदी पटकन यातलं मॉइश्चर कमी होतं आणि अगदी 2 ते 3 मिनटामध्ये कांदा छान तळून तयार होतो। तर मी इथं 3 कांदे घेतले होते, तर 3 कांदे बास होतात एवढ्या बिर्याणीसाठी। जर तुम्हाला जास्त थर लावायचे असतील तर तुम्ही थोडासा अजून घेतला तरी चालेल, पण 3 कांदे घेतलेत तर इतके बास होतात। आता तुम्ही भातसुद्धा बघू शकता किती छान मोकळा तयार झाला आहे। आता तो भात काढून घ्यायचा आणि राहिलेलं पाणी त्यातच मी सोयाबीन वड्या घालून घेतल्या। दुसरं काही पाणी गरम केलं नाही आहे, ते पाणी वाया जाईल त्याच्यापेक्षा त्यातच घालून घेतलं। त्यात मसाल्याचा छान वास असतो, तो छान सोयाबीनला लागतो आपल्या। तर फोडणीसाठी मी इथं तेच तेल घेतलं होतं, त्यात जिरं आणि थोडासा कांदा घालून घ्यायचा। कांदासुद्धा छान तळला की त्यात 1 चमचा मोठा अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची। आता तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट मशरूममध्ये सुद्धा घालू शकता, पण परत एकदा मशरूमला त्याचा स्वतःचा एक वास असतो, स्मेल असतो, तो अद्रक लसूणच्या वासाला कमी करून टाकतो। म्हणून मी फोडणीतच घातला आहे। जर तुम्हाला तेव्हा घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी सांगेन तुम्ही फोडणीत घाला, खूप छान टेस्ट येते। नंतर आता त्यात सोयाबीन वड्या घालून घ्यायच्या, ज्या भाताच्या पाण्यात मी भिजत घातल्या होत्या त्या 1 मिनिट परतायच्या आणि आपण जे मॅरिनेट करून ठेवले होते मशरूम, ते मशरूम यात घालून घ्यायचे आणि झाकण ठेवून 10 मिनिटं हे मशरूम शिजवून घ्यायचे। आता यात तुम्हाला काही टाकायची गरज नाही, आपण मीठ आधीच घातलंय, कांदा तळताना त्यात मीठ घातले, भातात मीठ घातले, त्याच्यामुळे आता तुम्हाला परत मीठ घालायची काहीच आवश्यकता नाही आहे। झाकण ठेवून तुम्ही बघू शकता किती छान मशरूम शिजलेत। मशरूमचा आकार असा छोटा होऊन जातो, त्याच्यामुळे मशरूम कापायची सुद्धा गरज नाही आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, नंतर तळलेला कांदा घालायचा। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं पुदिन्याचा सुद्धा यूज करू शकता
आता जो भात आपण शिजवून घेतला होता तो भात घालून घ्यायचा. तर तुम्ही भातसुद्धा बघत असणार किती छान मोकळा फडफडीत झाला आहे. आता व्यवस्थित असं त्याच्यावर भात पसरवून घ्यायचा हाताच्या साहाय्याने आणि छान असा दाबून घ्यायचा, म्हणजे त्याला छान असा दम बसेल. तर भात बऱ्यापैकी गरम आहे, व्यवस्थित असं दाबून घ्यायचा भात आपला, म्हणजे मस्त असा दम बसेल. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तळलेला कांदा घालायचा. आणि परत एकदा जर तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तुम्ही पुदिना घालू शकता. 1 चमचा तूप घालायचं. तूपसुद्धा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरीही चालेल. आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता दम देण्यासाठी काय करायचं, खाली तवा ठेवला आहे मी, त्याच्यावर पातेलं ठेवलं आहे आणि खलबत्ता ठेवला आहे जो बऱ्यापैकी जड आहे. आता 20 मिनटं ही बिर्याणी छान तशीच ठेवायची आहे आणि 10 मिनटाने ती उघडून बघायची. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी बिर्याणीला दम बसलेला आहे. तर तुमचं जर भांडं समजा त्याच्यावर झाकण छान बसत नसेल तर तुम्ही इथं कणिकचा यूज करू शकता झाकण फिट्ट बसवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता किती छान आपली बिर्याणी झाली आणि भातसुद्धा किती मोकळा फडफडीत झाला आहे आणि टेस्टला तर खूप छान झाली होती. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि जर रेसिपी आवडल्यास तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. अजून कुठल्या रेसिपी बघायच्या असतील तर कमेंट